दरवर्षी ते फील करून देतो की यू आर स्पेशल. कारण तो पुण्यात असला तरी तो ड्राईव्ह करत मुंबईत येतो रक्षाबंधनासाठी. त्याच्या क्लोज सगळ्या लोकांना माहिती होतं की ते कधीपासून सुरू झालं. ऑब्व्हियसली ते आउट करत नव्हते. मी जेव्हा जेव्हा निखिलला विचारायचे तेव्हा तो मला नाहीच म्हणायचा की ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे. भगवान की ख्वाहिश होतो लगेच होऊन जाईल किंवा मग वेळ लागेल, मला काहीच सांगता येणार नाही. पण येस, मला लग्न करायचंय. नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. निखिल आणि अनुष्का यांचा हा हळदी समारंभ इथे खूप मोठ्या असा धूम धडाक्यात पार पडतो आणि करवली माझ्यासोबत आहे. शिवानी, कशी आहेस? मस्त. हाय. मी खरं तर मला खूप छान वाटलं जेव्हा तू काल निखिल सोबत फोटो टाकला. आणि जसं मालिकेत बहीण तसं रिअल आयुष्यातही तू तो बहिणीचा मान मिळवलायस आणि करवली म्हणलीस. किती छान वाटतंय. ॲक्च्युली खूप छान वाटतं आणि सगळं श्रेय निखिलचंच आहे. कारण म्हणजे मालिकेपासून आम्ही दोघांचं जे बॉन्डिंग झालेलं ते तो दरवर्षी ते फील करून देतो की यू आर स्पेशल. कारण तो पुण्यात असला तरी तो ड्राईव्ह करत मुंबईत येतो रक्षाबंधनासाठी. त्यामुळे त्यांनी ते इतकं मेंटेन केलं आहे. आणि मलाही माहिती आहे की लागिरावपासून निखिलनी मला एवढी मदत केली आहे. कारण मी कम्प्लिटली नवीन होते आणि निखिलनी मला खूप ॲज अन ॲक्टर पण खूप टिप्स दिल्या. आणि मला सांगायचा की तुला एन्झायटी होते आहे तर तू कशी शांत राहा, तुझा परफॉर्मन्स कसा तुझ्या एन्झायटीमुळे बिघडू शकतो किंवा चांगलं काय करू शकतेस. असं तो खूप, म्हणजे त्याचा स्वभावच खूप गिव्हिंग आहे. त्यामुळे निखिल आणि तुझं नातं खूप छान आहे. मला सांग, अनुष्का बहिणीसोबत नातं कसं झालं? अनुष्का पण इतकी सुंदर, आणि म्हणजे ती जेवढी सुंदर दिसते मनाने ती तेवढीच सुंदर आहे, जास्त सुंदर आहे रादर. कारण जेव्हा निखिल म्हणाला की म्हणजे त्याच्या क्लोज सगळ्या लोकांना माहिती होतं की ते कधीपासून सुरू झालं. ऑब्व्हियसली ते आउट करत नव्हते किंवा काही सांगत नव्हते. पण आम्हाला एक चाहूल लागली होती की हां ठीक आहे, यांचं जुळतंय वाटतं. त्यामुळे मग ती आमच्याबरोबर हँगआउट करायला लागली, ती आमची फ्रेंड झाली. आणि आता अजिबातच असं वाटत नाही की निखिल आणि अनुष्का असं वेगवेगळे आहेत. जेवढं कम्फर्ट लेवल निखिल बरोबर मी शेअर करते तेवढंच कम्फर्ट लेवल मी अनुष्का बरोबर पण शेअर करते. सो व्हेरी कम्फर्टेबल आणि खूपच छान मुलगी आहे. तुला कधी सांगितलं, निखिलने सांगितलं की अनुष्काकडनं कळालं? कोणी सांगितलं आणि कशा पद्धतीने? मी निखिलला विचारलं. कारण मला सगळे कलिग्स म्हणू शकतो किंवा रँडम लोक येऊन विचारायची की ह्यांचं काय सुरू आहे का, हे एकत्र आहेत का. तर मी जेव्हा जेव्हा निखिलला विचारायचे तेव्हा तो मला नाहीच म्हणायचा की ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे. तर मी एकदा त्याला फोनवर हे बघ, मला खरं सांग, कारण आय नीड टू नो. आणि मग तेव्हा त्यांनी कन्फेस केलं की येस, वी रिअली लाईक इच अदर अँड वी रिअली वॉन्ट टू गेट मॅरिड अँड वी आर लुकिंग ॲट दिस लाईक फॉर अ व्हेरी लॉंग टर्म थिंग. सांग आता, त्याचं असं झालं, आता तुझं कधी? भगवान की ख्वाहिश होतो लगेच होऊन जाईल किंवा मग वेळ लागेल, मला काहीच सांगता येणार नाही. पण येस, मला लग्न करायचंय. तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला तर माझं पण लगेच होऊन जाईल. यू नेव्हर नो. येस, पण आता या दोघांच्या लग्नात किती धूमधडाका तुझा सुरू आहे आणि किती महिन्यांपासून तुझी तयारी सुरू होती या सगळ्याची? नाही, मी शूटच करत होते आणि आता रिसेंटली माझी मालिका संपली. त्यामुळे मला आधी तर टेन्शन होतं की मला सुट्ट्या मिळतील का. पण नशिबाने आता मी फ्री आहे, मला सुट्ट्या आहेत, मी इथे प्रॉपर त्याचे सगळे फंक्शन्स अटेंड करू शकते. मला आधी असं वाटलेलं की फक्त मला लग्नाला येऊन परत जावं लागतंय का. पण आय एम व्हेरी हॅपी की मला सगळे फंक्शन्स छान अटेंड करता आले. Yes, या भावाला काय सल्ला देणार आहेस, काय सांगणार आहेस, किंवा या दोघांच्या नात्यासाठी काय आशीर्वाद आहे? काय नाही, आय थिंक सगळ्या मुलींना असंच हवं असतं की आपल्या नवऱ्याने आपल्याला समजून घ्यावं. आणि निखिल तसा आहेच खूप समजूतदार. कारण म्हणजे निखिलला सख्खी बहीण नाही आहे, पण तो जसं मला ट्रीट करतो, आय नो की तो त्याच्या बायकोला त्याच्याही पेक्षा स्पेशल आणि म्हणजे तो छानच ट्रीट करणार आहे अनुष्काला. दॅट मच आय कॅन गॅरंटी. त्यामुळे आय जस्ट विल से की एकमेकांना समजून घ्या. कारण शेवटी अंडरस्टँडिंगच सगळ्यात मोठी गोष्ट असते नात्यातली. वाव, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि आता तुझाही नंबर लवकरच येणार आहे, सो थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.